नमस्कार मित्रांनो, बँक ऑफ महाराष्ट्र जी एक आघाडीची सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे, तिने अप्रेंटिसशिप कायदा 1961 अंतर्गत 600 अप्रेंटिसशिप उमेदवारांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. जर तुम्ही पदवीधर असाल आणि बँकिंग क्षेत्रात तुमचे करिअर सुरू करण्यास इच्छुक असाल तर ही संधी तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. त्याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तर या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया 15 जानेवारी 2026 पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 जानेवारी 2026 आहे. तर बँकेने संपूर्ण भारतात एकूण 600 जागा जाहीर केल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्रासाठी आज सर्वाधिक 261 जागा राखीव आहेत. शैक्षणिक पात्रतेमध्ये उमेदवाराकडून मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी बॅचलर डिग्री असणे आवश्यक आहे. वयोमर्यादेमध्ये उमेदवाराचे वय किमान 20 वर्ष आणि कमाल 28 वर्ष असावे. नियमानुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल. उदाहरणार्थ SC/ST साठी 5 वर्षे आणि OBC साठी 3 वर्षे. भाषा ज्ञान: उमेदवार ज्या राज्यासाठी अर्ज करत आहे त्या राज्यातील स्थानिक भाषेचे वाचन, लेखन आणि बोलण्याचे ज्ञान असणे अनिवार्य आहे. निवड प्रक्रियेमध्ये या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही. उमेदवाराची निवड त्याच्या 12वी किंवा डिप्लोमा मधील गुणांच्या टक्केवारी आधारावर गुणवत्तेनुसार मेरिट लिस्ट केली जाईल. जर दोन उमेदवारांचे गुण समान असतील तर वयाने मोठ्या असलेल्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल. प्रशिक्षण कालावधी आणि स्टायपेंड मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 1 वर्षाचे प्रशिक्षण दिले जाईल. या कालावधीत उमेदवाराला दरमहा 12,300 रुपये वेतन दिले जाईल. प्रशिक्षणाची वेळ ही सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत असेल. राज्य शुल्क अनरिझर्व्ह EWS OBC उमेदवारांसाठी 150 प्लस GST, SC/ST उमेदवारांसाठी 100 रुपीज प्लस GST, PWD उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही इच्छुक असाल फॉर्म भरण्यासाठी तर लिंक टेलिग्राम ग्रुपवर दिलेली आहे, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. धन्यवाद.